झी 24 तास एक पाऊल पुढे. जे जपानमध्ये झालं की अणुभट्टी फुटल्यानंतर संपूर्ण आसमंत कित्येक परिसर शेकडो मैलाचा परिसर हा पूर्णपणे अणुऊर्जेने प्रदूषित करून टाकला. जे चेर्नोबिल मध्ये झालं तसं तिकडे कधीतरी होऊ शकेल ही भीती आहे. एक तर आपल्या देशाला भूकंप ठीक आहे, पण अतिरेकाचा धोका सुद्धा आहे. आणि मग जे महाराष्ट्राबरोबर होणार आहे, आमचं म्हणणं हा प्रकल्प एवढा चांगला असेल तर देशातल्या कोणत्याही राज्याला तो देऊन टाका. जशी इतर राज्य जैतापूरमधून वीज विकत घेतील तसा माझा महाराष्ट्र समज आहे की त्या राज्यातल्या अणुभट्टींना आम्ही पाहिजे वीज विकत घेऊ. लहान दाखवा कोणाचं. मध्यंतरी मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आले होते त्यांना सुद्धा मी विचारलं. ते म्हणाले उद्धव जी कभी आप मध्य प्रदेश में आइए, मैं अब हर गांव में 24 घंटा बिजली दे रहा हूं. 24 घंटा. म्हटलं तुमच्याकडे काय अणुप्रकल्प आहे? ते नाही, न्यूक्लियर पॉवरचा कोई संबंध नाही. मैं हायड्रोथर्मल आणि आता सौर ऊर्जा या प्रकल्पातून म्हणजे मी माझं राज्य उजळवून टाकणार आहे. ते कसले दिवे लावतायत आणि हे कसले दिवे लावतायत. म्हणजे ते दिवे लावतायत आणि हे दिवटे इकडे आम्हालाच लुटून टाकतायत. हे कधीतरी संपवायला. आज सुद्धा जे काय झालं कस्तुरी रंगत त्यांना घेऊन ते फिरले, हेलिकॉप्टर मधनं फिरले. काय दाखवलं ते शिवडाव दाखवलं ते नाही दाखवलं मला माहित नाही. दोडा मार्ग असे आणखी काय काय तुम्ही बोललात. हे नुसतं जाहीर केलं वगळलं, अजूनही वगळलेलं नाही. ही माझी माहिती आहे, अजूनही वगळलेलं नाही. एक त्यांचा जेवढा काही प्रकल्प आहे तो तेवढा प्रकल्प त्यांनी सोडून द्यायचा. पण मॉनिटरिंगचे जे काही भूत आहे ते माझ्या सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्यावरती आहे ना रे. म्हणजे खनिज म्हणून तुम्ही जांभा करायचा नाही, रेती काढायची नाही, काही करायचं नाही, घराचं काम नाही. पण ह्यांच्या खाणी खणखणाट सुरू आणि मग त्या खाणींसाठी तुम्ही रेती बंद करी करतात काय? कुठेतरी तुम्ही मनाशी विचार करायला लागला. आज एवढी ताकद इकडे प्रचंड ताकदीने शक्तीने तुम्ही जमलेला आहात. नुसते आले आणि गेले. मी सुद्धा अनेक वर्षांनी इकडे आलो, खूप बरं वाटलं. पण ते बरं वाटलं आणि मी घरी गेलो. मी माझ्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. हे नाही, आपण आज शपथबद्ध व्हायला पाहिजे. जो जो माझ्या कोकणाच्या मुळावरती येईल त्याला मुळासकट मी उठून फेकल्याशिवाय राहणार नाही. मुळासकट उठून टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि मग बाकीचे जे काही चिरमुट आहेत जे तुम्ही म्हटलं त्यांना मारायला मला घरीची गरज नाही. त्यांना संपवलं तुम्ही समजता आहात. कारण तुम्ही शिवप्रभूचा भगवान घेतले, शिवसेना प्रमुखांचे सैनिक आहात, हे विसरू नका. हे इकडे जी काही गर्दी आणलेली आहे भाडखाऊ नाही. कोण आहे का इकडे भाडखाऊ? सगळे प्रेमाने आणि स्वतःच्या मनाने आलेले असणार आहे. बघा आज सोलापूर मधनं पण आलेलं आहे. दादा घाबरू नको. बार्शी तालुक्यातला तो आलेला आहे. तुला मी माझ्या कोकणवासियांच्या समोर वचन देतोय, 2014 साली जे आपल्या शिवसेनेचे राज्य येईल त्यावेळेला मी सोलापूरचा पाणी प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. हे माझं वचन. फक्त तुम्ही मनगट आणि मनाने घट्ट झाला पाहिजे. हे माझं राज्य आहे. आम्हाला दिल्ली समोर झुकणारा मुख्यमंत्री नको, दिल्ली समोर हजाजी करणारा खासदार नको. जसं छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीत आग्र्याला गेल्यानंतर झुकले नाहीत, दिल्लीला झुकवलं. ही धमक, ही हिंमत आज या शिवप्रभूच्या महाराष्ट्रामध्ये आहे. अरे सगळेच काही काँग्रेससारखे नेबड्या किंवा राष्ट्रवादी सारखे राजकारण नाहीये. आज सुद्धा छत्रपतींची आज मनामध्ये असलेले मर्द मावळे जिवंत आहेत आणि ते माझ्यासमोर माझ्यासोबत आहे. आणि म्हणून मी हे शिवधनुष्य उचललेलं आहे. हे शिवधनुष्य जसं गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने उचलला, तरंगलीवरती उचलला, पण त्याच वेळेला त्याच्याबरोबर त्याचे जे सवंगडी होते त्यांनी आपापल्यापर्यंत त्याच्या काठ्या लाठ्या हात सगळ्यांनी तो हा उचलला म्हणून तो गोवर्धन उचलला गेला. तसा हा गोवर्धन आपले शिवधनुष्य उचलला. तुमच्या खांद्याकडे तुमच्या मंगटात ताकद आहे ती आज मला पाहिजे. कोकणचा विकास हा मला करून दाखवायचा आहे. महाराष्ट्राचा विकास मला करून दाखवायचा आहे. मोठमोठ्या विकासाच्या गोष्टी करायच्या आणि काही चुकला आरोग्याच्या काही गोष्टी आल्या की चालला कोल्हापूरकडे. हा तुमचा विकास. मुंबई पुण्या रस्ता अजून रुंद होत नाही. ज्यापूर्वी नदीवरचा पूल अजून रुंद होत नाही. 100 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तोच पूल आपण वापरतोय. आणखी किती मुर्दे तुम्ही मोजणार तिकडे. आणि हे मुरदार सरकार हे आपल्याला जाणवत नाही. आणि म्हणून मी शपथ घेतलेली आहे. तुम्ही शपथ घ्यायच्या तयारीने आलेला आहात की नाही मला सांगायचं. मला सगळ्यांनी दोन्ही मुठी आवडून वर करून सांगा.
मी शिवसेना प्रमुखांच्या चरणी शपथ घेतलेली आहे की काय वाटेल ते करेल. पण तुमचं जे स्वप्न आहे हे स्वप्न शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आणि या लाचार काँग्रेसवाल्यांचं स्वप्न हा फरक आहे. हे काँग्रेसवाले स्वतःसाठी आणि कुटुंबियांसाठी स्वप्न बघतात, पण शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं ते समर्थ महाराष्ट्राचं आणि ताकदवान हिंदुस्थानचं स्वप्न बघितलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही तुमच्याकडे मागण्यासाठी मी आलेलो आहे. मी मागतो आहे त्या प्रचंड ताकदीने 2014 साली शिवशाही पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणा. जे जे काही तुमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेऊन ते सोडवल्या तरी राहणार नाही वचन घ्यायला आलेलं आहे. मी वचन देतोय आणि एका जाणीवाने देतोय, कोकणामध्ये देतोय, या मच्छिंद्रनाथांच्या तपोभूमीमध्ये देतोय, ज्यांनी या कोकणाच्या मुळावरती आलेले असूर मारले. तसेच आज जे काही प्रश्नांचे आहे सगळे जमीन बळकवणारे असूर चौबाजूने तुम्हाला घेराव घालताय. हे सगळे उपरे घरातले सगळे असूर राजकारणातून नष्ट करून आपण सगळ्यांनी शपथ घेऊया की जे राज्य बाळासाहेबांना हवं होतं, जे राज्य शिवप्रभूंचं आम्ही मागतो ते राज्य आणण्यासाठी आम्ही शपथबद्ध होत आहोत. मला हात वर करून सगळ्यांनी शपथ घ्या. ही जात ही केवळ या सभेपुरती असता कामा नये. ज्या ज्या वेळेला मी तुम्हाला हात वर त्या त्यावेळी तुम्ही माझ्या खांद्याला खांदा उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र असा घडू की संपूर्ण देशानेच नव्हे तर जगाने अभिमानाने पाहिलं पाहिजे की होय हा शिवसेनेने घडवलेला शिवप्रभूंचा बाळासाहेबांचा महाराष्ट्र आमचं राज्य सुद्धा आम्हाला महाराष्ट्र झी 24 तास एक पाऊल पुढे.